गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 26. श्री गणेशाय नमः. जो देवादिदेव पुरातन, जो पूर्ण ब्रह्म सनातन, जो माया चक्र चालक शुद्ध चैतन्य, तो श्रीकृष्ण रूपे अवतरला. दानव बहुत माजले, तेही भक्तजन गांजले. या लागी निर्गुण सगुणात्वाचे आले, तेचे अवतरले कृष्ण रूप. वैश्वरणार्य गंधर्वोत्त उन्मत्त, तोची धृतराष्ट्र झाला सत्य. गजायुत बल अद्भुत, कुरुकुळी जलमला. दृष्टकलेचे रूप सगळे, ते दुर्योधन रूपे जलमले. कामक्रोध मदमत्सर आगळे, हृदय जयांच्या नांदते. दुःशासनादी बंधू शतभरी, ते राक्षस प्रगडले अवनीवरी. जे पौलस्त ते लंके माधारी, त्याचे हस्तिनापुरी जन्मले. जय विजयांश रावण कुंभकर्ण, तोची शिशुपाल वक्रदंत दोघे जण. जरासंधादी काल यवन, दैत्यांशी सर्व जन्मले. एवं मधांध चैद्य कौरव सकल, भैमासूर बाणादी दृष्ट भूपाळ. हे दैत्यांचे ते सबळ, द्वापार योगी जन्मले. वासुवीर्य गंगेचे उदरी, तोच भीष्म महाराज पृथ्वीवरी. तो प्रताप शूर्य ब्रह्मचारी, महायोद्ध जन्मला. जो का देवगुरु बृहस्पती, तेचे द्रोणाचार्य निश्चिती. कृपाचार्य रुद्रगण निश्चिती, गौतमे वीर्य जन्मला. शिवहृदयाचा जो का क्रोध प्रबळ, तो अश्वस्थामा बळे सबळ. सूर्यांश जो तो कर्ण निर्मळ, कुंती उदरी अवतरला. यम समीर सचिवर, अश्वनो देव दोघे सुंदर. याचे धर्म भीमार्जुन वीर, नकुल सहदेव जन्मले. पंचसूर्य पृथ्वीवरी, अवतरले कुंतीचे उदरी. उजळले सकल धात्री, प्रताप तेजे ज्याचिया. दुर्वास मुखे मंत्र समीरे, फुंकोनी कुंतीचे कर्णद्वारे. पाचही दीपे एकसरे, पाजळले ते धरेवरी. पतंग ते कौरव मंत्र समीरे, फुंकोनी कुंतीचे कर्णद्वारे. पाचही दीपे एकसरे, पाजळले ते धरीवरी. पतंग ते कौरव निश्चिती, ते पंचदीपावरी झेपावती. तरी पक्षासहित भस्म होते, राज्य लोभे झुंजता. श्रीकृष्ण द्वारावतीची भवानी, पाच डेवटिया हाती घेऊनी. ब्रह्मांड मंडपी गोंधळ घालुनी, दैत्य सर्व रगडिले. भोपाळ दुर्गा पाचही यंत्रे, स्वसत्ता औषधीचे पात्रे. बरोनिया स्मररादी मित्रे, भडकेली ते दृष्टावरी. की यादव पांडव लोह कुणार, स्वभुजा बळेक धरुणी यादवेंद्र. दृष्ट कानन समग्र, छेदोनी निर्मळ केले पै. सचे मृडना उभयांशा मिळवणी, तेची द्रौपदी यज्ञसेनी. तिचा कैवारी चक्रपाणी, होनी धरणी निर्वार करे. बाळपणी गोकुळी दैत्य मारिले, उरले ते मथुरेसी संहारले. जरासंधादी दृष्ट पाडियले, भस्म केले काल यवना. द्वारकेसी येऊनी, चिच्छच्छेप प्रणले रुक्मिणी. यावरे जांबुवंताचे युद्ध करुणे, जांबुवंती वारियले. त्यावरी सत्यभामा परपुनी, शतधन्वा मारुणी गेला म्हणी. 25 संपताक्षणी, कथा इतकी जाहली. यावरी जे कथानुसंधान, ऐकोत पंडित विलक्षण. एके दिवशी गजपुरा हुनी, अर्जुनाला हरिदर्शना. शेम देऊनी वनमाळी, शेमवार्ता सकळ पुसली. तो मृग ये लागी गे ते काळी, प्रार्थ कृष्ण निघाले. एके रथी दोघे जण, आरूढले कृष्णार्जुन. संगे तुरुंग सैन्य, घेऊन वना चालले. दारुकासारथी परमचतुर, रथ चालवी समराहुनी सत्वर. क्रीडा क्रीडित श्रीधर कर, यमुना तीरी पावला. माध्यन्ना आला तो मित्र, तो कलिंदी तटी वरिज नेत्र. स्थिरावला जो क्षणमात्र, वन विचित्र विलोकतसे. कालिंदी तटी एक कामिनी, परमसुंदर पद्मनयनी. जिची अंगुष्ठेवरुणी, देवांगना ओवाळी जे. सकल लावण्य एकटविले, कमलोद्भव हे रूप रचिले. असो श्रीकृष्ण तीस विलोकिले, मग बोले किरीटीसी. मने पैलते कोण ललना, का तप करते आणि मना. कुळवर्ण पुसोनी अर्जुना, झडकरी येई मागुता. श्रीवंदोनी वचन, तिथ जवळी आला अर्जुन. म्हणे का कल्याणवती तू कोण, तप किमर्थ करीतसे. तब ते बोले पद्मनयना, मी असे जान सूर्यकन्या. तप करतसे मन कामना, पूर्ण व्हावे कारणे. तू म्हणसे कामना कोण, तरी जो श्रीकृष्ण कालियामर्दन. तो पती व्हावया लागे पूर्ण, तप करते मी येथे. संतोषला प्रार्थवीर, म्हणे तोचे येथे आला श्रीधर. द्वारकाधीश समरधीर, रती बैसुनी पातला. धन्य तू चंडकिरण कुमरी, तुझे तपफळा आले ये अवसरी. तरीच वैकुंठनाथ वनांतरी, मृग ये पातला. एके ऐसे ऐकताला वन्य खाणी, ब्रह्मानंद पूर्ण झाली म्हणे. म्हणे धन्य धन्य तुझी वाणी.
अमृताहुनी गोड वाटे तरी त्या क्षीरसागरा विरहा भेटी करी मज लागी सत्वरा ऐसे ऐकिता अर्जुन माघारा शने आला हरिपाशी सांगितले सर्व वर्तमान ऐकता हसला जगज्जीवन तैसा चिरथ लोटून कालिंदी जवळी पातला कालिंदी विल्लोकी ते वेळी तो किरीट मुकुंडले वनमाळी पितांबर धर मेघ सावळा चतुर्भुज देखला श्रीरंग जैसा हृदय होती ध्यात तैसाच देखला वैकुंठनाथ दिव्य माळा घेऊन त्वरित हरीच्या गळ्या घातली चरणी माथा ठेविला कृष्णे अलंगले ते वेळा रथे बैसवून ते आबळा श्री हरी आला द्वारकेसी लागला वाद्यांचा गजर हरी प्रवेशला द्वारकापूर मग मुहूर्त पाहुणे सुंदर लग्न केले यथावेधे 4 दिवस एकच गजर याचक जन सुखी केले समग्र परी सूर्य कन्या सुकुमार श्रीधर करे वारियली या वारी अवंतीचे नृपती मित्रवृंद नामे पुण्यकीर्ती त्याची वसुदेव भगनी सात्वते दिदली होती पूर्वीची त्याची कन्या मित्रविंदा तिच्या स्वरूपास नाही मर्यादा तिने हरिकीर्ती ऐकता सदा हृदय गोविंद धरियले कोणी याचक येता घरी त्यासे म्हणे कृष्ण कर्तन करा उपवर झाले ते सुंदरा हृदय दिवरा नवीसरे राजा कन्येसी वर पाहत तो 30 कळाला वृत्तांत मग पितया विनवित वर कृष्णनाथा नाक अनेका वरवरीन मी जगज्जेवन त इतर पुरुष तुझ समान ऐसे ऐकून कन्येचे वचन राजा मनी आनंदला तिचे चौघे बंधू सबळ कृष्णद्वेषी महाखळ तीही वृत्तांत ऐकता तत्काळ क्रोधयमान जाहले म्हणती आम्ही कृष्णासी न देऊ भगनी म्हणून सकळ राजे बोलावुनी सभे बैसविले ते क्षणी नाना उपचारे पूजोनिया कन्येच्या हाती दिदली माळ म्हणती तुझ जो आवडे भूपाळ त्यासी माळ घाली तत्काळ म्हणून या उभी केली तो मित्रविंदा ते अवसरी म्हणे श्याम सुंदरा मुरारी जरी न पावसी झडकरी तरी हा देह ठेवीन कृष्णा सर्वात्मा श्रीकृष्ण जाणे सर्वांची अंतरखुन तत्काळ रठारूढ होऊन निजभारेसी पातला अवंती नगरा समीप आला वैकुंठ नगरीचा भूप समेशी बैसले ते नृप भयभीत झाले ते आला ऐकता मुक्रेंद्र भयभीत होई वनचर जैसे बस भयानक सभयानक समग्र चिंतातूर झाहले सभे माझी आला तमाल नीळ तो मित्रविंदा घेऊन माळ तो हरी देखताची तत्काळ गळा घातली निमिषार्धे तैसाची उचलूनी नवरी वेगे घातली ते स्मनंदावरी निज भारे सहित कंसारी द्वारकेकडे पातला झाली एकचा हाहाकार धनभिला ते युद्धासी रूपवर युद्ध झाले घरुंधार सकळ राजे पराभुवले नवरी चौघे बंधू ते अवसरी युद्ध करू धावती झडकरी त्यासे कृष्णा बाणावरी त्रासूनी या पळवले ऐसे करून या पुरुषार्थ द्वारकीसी आला कृष्णनाथ 4 दिवसापर्यंत यथाविधी लग्न केले यावरी राजा यज्ञजित त्याची कन्या उपवर होत यज्ञजिती नाम सत्य रूप विशेष सर्वाहुनी देखो निया सुंदर कन्या सुंदर जेते मागो येतो रूपवर राजा म्हणे पृथ्वीवर जो बलाढ्यवीर त्याचीच कन्या देईन हे अद्भुत पण करी रूपवर सप्तवृषभ भयंकर सप्तही आकळून तो वीर व्यसन घाले एकदाचे 7 वृषभाची नासिके एक हस्ते आकळून देखे एकदाचे तो चील कौतुके त्यासेही कन्येचे प्राणीग्रहण देशोदेशे नृपती कर्ण दुर्योधनादिक येती परिणते भेदाविन निश्यती मग बैसती मुकवत कोणी एक वृषभ बळे धरी शिंगे झाडती झडकरी तो तेथे द्वारकापूर विहारी निजभारेसी पातला पणाचा वृत्तांत कळला समस्त मग दृढ कास घाली रमानाथ वज्राचे ते वृषभ भासत आकळी सर्वा देखता त्रिभुवनीचा विराट नाटोपे पण तो सिद्धीसी नेला लगता क्षण 7 वृषभाचे नाके ठेसून व्यसन घाली एकदाचे झाला एकची जय जयकार यज्ञजितीची माळ घाली सत्वर तो खळवळले ते दृष्टनुपवर युद्धाला गे मिसळले सकळ राजे पराभुवनी यथाविधी केले पाणी ग्रहण राये अपार दिदले आंदन मग नारायण बोळविला सवे घेऊन यज्ञजिती द्वारकेसी आला यदुपती यावरी भद्ररायाची कन्या मद्रावती 30 श्रीपतिवरता जाहला माता पिता बंधुजन मणी पुरुषार्थी नवरा नारायण त्यासी मद्रावती देऊन षोडशोपचारे पूजा
सोडावा मग बोलवून श्रीपती यदावधी दिधली मद्रावती 4 दिवस सोहळा निश्चिती यथा सांग जाहला देऊनी अपारांदण बोळविला यादव कुलभूषण मद्रावती सवे घेऊन गजरे पातला निजनगरा यावरी राजा लक्ष्मणसेन त्याची कन्या लक्ष्मणा सुरत्न तेने केले दुर्धरपण मत्स्यत्र ते वदा अखंड मत्स्य यंत्रस फिरत खालतो पाहुनी उदकांत नीलका यंत्रे बाण त्वरित आधोवदने सोडावा भेदावा या मत्स्याचा वामनयन मर्यादा केली 3 बाण जो हे लक्ष भेदील सुजान त्याशी कन्या देईन हे मिळाले देशोदेशीचे नृपवर दुर्योधन करणाधिक श्लाक्लवीर निज भारे ते प्रार्थवीर सत्वर तोही आला ते वदा तो धनुष्य देखिला प्रचंड शिवधनुष्याय सेवितंड नुचले आधी कौनासही कोदंड मग यंत्र भेदिल कोण पै कोणी धनुष्य उचलून पाहते तो ते कोणान ढळे निश्यती उगेचे बसते तटस्थ नृपते कौतुक म्हणती पाहू आता मग उठला वीर कर्ण आपले संपूर्ण बळवेचून धनुष्याशी चढविला गुण नाना प्रकारे करून या खाली भावे उदकाचा आवर्त वरी चक्राकार मीन फिरत नालिकेद्वारे न भेदावे निश्चित म्हणून धनुष्य ठेविले स्वस्थानासे बसला कर्ण मग उठला प्रार्थापण धनुष्या लावून या बाण आधो वजने सोडियला परी चुकले ते हे संधान मग धनुष्य खाली ठेवून अर्जुन बसला स्वस्थानी जाऊन कोणान पण भेदवे सभा राहिली तटस्थ पूर्ण कन्या उभी माळ घेऊन विलोकी श्रीरंगाचे वदन प्रेमे करुणे सद्गदित जाणून येतेचे अंतर सत्वर उठला यादवेंद्र धनुष्यबाण घेऊन सत्वर ठाण मांडिले ते वेदा पूर्वी रामे केले त्र्यंबकाचाप भंजन त्याहूनही कठीण दिसे हे पण लीला अवतारे जगन्मोहन न लागता क्षण भेदिले नलकाद्वारे बाण गेला मत्स्य नयन तेव्हा भेदिला एकची जय जयकार झाला निर्जर पुष्पे वर्षती ते वेळी त्या कालिक्या मर्दना माळ घाली लक्ष्मणा मग प्रार्थुनी राहिविली जगज्जीवना लग्न केले विधिपूर्वक 4 दिवस सोहळा झाला अद्भुत 2 लक्ष बाजे 1 लक्ष रथ एका आयुत गज जैसे पर्वत आंदन दिले ते वदा लक्ष्मणा घेऊनी सवेग द्वारकेसी आला श्रीरंग अष्टविनायिका वारल्या सांग भक्त भाव संगे व्यापरी अष्टनायिका सहित नांदे द्वारकेसी वैकुंठनाथ लीला अवतरी रुक्मिणी कांत प्रताप अद्भुत वर्णावे रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा सगुणा कालिंदी मित्रबंदा यज्ञजिता सुजाना मद्रावती आणि 8वी लक्ष्मणा नारायणे वारियल्या आईशा द्वारकीशी नांदे जगज्जीवन तो अकस्मात कमलोद्भवनंदन हाती विना घेऊन ऊर्ध्वपंथे पातला सुधर्माच्या सभेसी यान्वेंद्र यादवा समेत बैसला उदार नारद देखता रुक्मिणीवर उठून या ओबा ठाकला तो जो व्यास वाल्मिकाचा गुरुसाचार त्याशी षोडशोपचारे पूजे श्रीधर ब्राह्मण देव यदुवीर परमप्रिय कर भक्तासी जो नारदेश्वर गाहुनी आणले पारिजातक सुमन त्यासी सुवासे करुण द्वारका नगरी दुमदुमले 14 रत्ना माझी सुरेख श्राब्दाशी निघाला पारिजातक त्याचे पालन शचनायक प्रीतीने स्वर्गी करतसे जे पुष्पन सुखे कदा काळी परम दुर्लभते भूमंडळी जे पुष्प नारदे ते वेळी श्रीरंगासी दिधले आश्चर्य करती सभा नायक पुढे त्यापुढे सुवासिनेनो अनिक असो सभा विसर्जल्या सकलिक निज मंदिरी प्रवेशते नारद गेला तेथुनी रुक्मिणीच्या मंदिरी चक्रपाणी प्रवेशुने तेचे क्षणी काय करिता जाहला गजदंताची या डोलहर्यावरी बैसुनी या मधुकैटभ भारी रुक्मिणी बोलवणे ते अवसरी पुष्प हाती दिधले परम संतोषली जगन्माता परी दूतीचे मुखे हे वार्ता सत्यभामेच्या करणे तत्वता प्रवेशली अद्यावंत की पुष्पे दिदले रुक्मिणीशी ऐकता शोभली मानसी ताम्रवर्णी झाली वदन शशी अश्रू नेत्रासी पयाले काढून टाकेले अलंकार मोकळे रुळती कंबरी भार स्वंदे विल्हाळ सुकुमार स्वदे शरीर आद्र जाहले दिव्य तपलक सांडोनी उर्वीवरी केले शयन हृदय गहिवरले पूर्ण श्वासोश्वास टाकीतसे नयनी सुटले पाजर तेने भिजले पयोधर वर्जिले सकळ उपचार विकळ शरीर पडियले सखे असे म्हणे तो चित्त चोरा नको येऊ देऊ माझ्या मंदिरा माझा प्राण गेली या शरीरा स्पर्शा त्याचा न करावा हृदय त्याचे परम कठीण बाळपणी केले विषप्राशन 12 गावे गिळले याग्न त्याचे वदन पाहि मी तेने भोगल्या भूतयुती महापती त्याशी जपती त्याची माझी या सदनाप्रती येऊ देऊ नका हो परम नाटके कपटी जार माझी या सवतीचा प्रिय कर त्याचा स्पर्श मात्र मज सर्वात असो सेना असो हे वर्तमान
त्वरा कळले त्या भुवन सुंदरा तत्काळ तिची या मंदिरा येता झाला यादवेंद्र तिच्या परसोनी या वृत्तांत दासी प्रतिदावी हस्तसंकेत बोलू नका काही मात उगायची आशा क्षणभरी मोनीची येऊन मोक्षदानी सत्यभामेचे शिर उचलुनी उसा आपल्या मांडी देऊनी चक्रपाणी बैसला मग बोले का कंसारी आमची राणी आजी भूमीवरी निजली असे निर्धारी कोण्या क्रोधे कळेना मुखचंद्रे उतरले देखा भूमीवर डोलती आलेका कळपळीचा ते मृगचंद सुरेख घ्रमभरे वाहवला अंजन ओघे पयोधर कृष्णमुख झाले समग्र द्विय समुदाय सकळ वीर विद्रुपाधर सुचियले परम विशाळ नेत्र अंबुधर आरक्त झाले ते झिरपे निर निस्तिष्ट पडले ते इंद्रिय कर कारभार टाकुनिया नयन कपाटे उघडूनी आम्हाकडे न पाहे राणी खेद जरी तरी धरला मनी कोणी गोष्टे न कळेचे ऐसे लौकिक विलास दावी तेव्हा पूर्ण पुरुष आपुल्या पितांबरी ऋषिकेश नेत्रा सुपुष तेव्हा मग ते सद्गदित होऊनी स्पुंदुनी बोले वचन तिसी तुम्ही दिधले सुमन तिचे समाधान करावे मजवरी असते तुमचे मन तरी का मग तिसी देता सुमन ऐकताच हे वचन हसू आले रमारंगा हरी म्हणे नारदे आणले सुमन ते देऊन केले तिचे समाधान परी तुझे द्वारा आणून वृक्ष लावे नाव घ्यायचे ऐसे बोलूनी उठली अलुंगने देऊनी अंकी बैसविली नूतन अलंकार ते वेळी स्वहस्ते वनमाळिले भवित शीस फूल चंद्र जोडोनी आपले हाते घातले वेणीचे नग चक्रपाणी ठाई ठाई गुंफित मुख धोनी स्वहस्ते कुमकुम रोखिले रमानाथे अंग प्रत्यांगी भूषणे समजते निव्य नूतन लेविली ऐसे करीत समाधान तो तिचेचे वेळी पाकशासन आले गाराने घेऊन हरी लागे सांगावया करुणी साष्टांग नमस्कार उभा राहिला वज्रधर भूसंकेत ते श्राब्धाज वर्तमान पुसे इंद्राते तव तो मने यादवराया नरकासुरा घेऊन येऊनिया आमुच्या मुख्य मुकुट हरुनिया घेऊन गेला निजबळे आमुचे जे का आदिती माता तिची कुंडले नेली जगन्नाथा त्या कुंडलाची प्रभा पाहता शशी सूर्य झाकुळती सुभूमी पुत्र नरकासुर असंख्य त्या जवळी दैत्यभार दैत्यांचे प्रते समग्र हरुनिया द्यावया इच्छितसे भूमिपुत्र नरकासुर असंख्य त्याजवळी दैत्यभार दैत्याचे पदे समग्र हिरून घ्यावया इच्छितसे आम्ही कोणासी जावे शरण तू देवादिदेव सनातन बारके खेद पावता धावून पितिया गळा पिडती पै माता जरी परते लोटी तरी परी तिच्या हाती पायी घातली मिठी आम्ही शरण जगज्जेठी याची रीती तुझा आलो कैवारी या यादवेंद्रा धावणे करी प्रताप रुद्रा दिनबंधू करुण समुद्रा ब्रिदे सांभाळ्या पुली ऐसे ऐकोने सत्यभामापती सैन्य सिद्ध करावी शीघ्रगती यादव भार सिद्ध होते चतुरंग गळा जय सहित पै त्राटल्या ते संग्राम संकेत भेरी तेने मंगलजननी थरारी तो सत्यभामा मने जी कंसारी मीही येईन समागमे ऐकते तुमच्या संग्राम गोष्टी परी मीही पाहीन आजी दृष्टी गरुडावरी तुमची पृष्टी मागे लपोन पाहिन मी हरी म्हणे एक मृगनयनी संग्रामाच्या गोष्टी ऐकीचे कानी महावीर रण देखोनी मूर्छा येऊन पडते धरे तुझ सोसेना नील शीतळ येथे येतील बाणांचे कल्लोळ ते नव्हे ते गायन मंजुळ ओरडती सकळ वीर तेथे तो नव्हे मृदुंग मधुर होती उल्हाट यंत्राचे भडीमार तुझ उष्ण न सोस्यानु मात्र शस्त्र संभार वर्षती येथे सत्यभामा मने प्रतापशूरा तुम्ही जवळ असता यादवेंद्रा मज न लागे भववारा तुमच्या कृपे करून या मनी विचारले जगन्नाथे परी समागमन न्यावे इरते तरीही पुन्हा रुसेल मग माते साकडे होईल दुसरे स्त्रियेशी युद्ध केल्या विन होमासुर नाही मरण पुढील भविष्यार्थ जाणून सत्यभामा सवे घेतली गरुडारूढ झाला जगज्जेठी सत्यभामा बैसबिली पाठी दळभारेची उठा उठी दैत्यपुरीस समीपत आला तो सात दुर्गे तया नगरी भेदित गेला हो अंबरी सात परिकावधारी जेथीच नीरा अंत न लागे महाप्रतापी नरकासुर भूमंडळीचे कन्या नांगर 116 सहस्र साचवून ठेविल्या तितक्यांशी लग्न लावूनी करू इच्छा आपली स्त्रिया ज्याची या स्वस्वरूपावरुढिया रंभा मेनिका ओवाळी जे ऐशा त्या सुंदर कोंडुनी नरकासुरे ठेविल्या निजसदनी सैन्यासहित चक्रपाणी वेडा घाली नगराते कमळा नरकासुराशी समाचार की इंद्राशी कैवारी यादवेंद्र युद्धा लागी आला बाहेर दैत्य थोर कोपला आज्ञा देत ते अवसरी
सेना सुंदर लोटला बाहेरी रणवाद्य ते महागजरी वाजो लागली ते वदा एकाहुनी एक उंच दुर्गे उल्लाट यंत्रे भडकती वेगे इंद्रादिक ते निराळ मार्गे विमाने बैसुनी पाहती पायदळावरी पायदळ एकवटले ते परमतुंबळ एकची झाला रणकल्लोळ देखता काळा भय पावे तुरुंगावरी तुरुंग लोटती विराशी वीर झडकती आसिलाता ते परी लखलखती क्षणप्रभे सारखा रथांसी रथ मिळाले अश्वदोपिया उभे ठाकिले दोन्ही मकर तोंडायाशी घर्षण आले कल्पंत मांडला ते वेळे सारथ्याशी सार्थहानती रथ यासी रथी ओढती देह आशा टाकून भिडती स्वामी कार्याकारणे परमकुशल सारथी रथ ओढून माघारे करती पवन वेगे रथ फिरविती कावे देती सव्य अपसव्य की त्या रणसागरावरी सहजे रथ तोची थोरस जहाजे वरी ध्वज सतेज विराजे पवन वेगे धावती रणसागरी मीन चंचळ परी तेची पायदळ हिंडे चपळ गज धावती सबळ तेची नावडे नाडे सावजे पे रक्तगंगे माझी सुंडात तुटून वाहती जे चपळ विराले जान छत्रे निळवर्ण पडती तुटून तोची कुर्म वर्तुळाकार असो यादववीराचा मार थोर शनेकाचा वेला दैत्यभार हे देखून या नरकासुर चंडबळेशी धानविला जैशी पर्जन्यवृष्टी निरंतर तैसे बाणवर्ष उर्वी पुत्र यादव त्रासले थोर मार अनिवार तयांचा ऐसे देखून या श्रीरंगे शारंग चढविला अति वेगे सुपर्णवहने भक्त भंगे बाण हाती घेतला तो सत्यभामा म्हणे ते अवसरी मजपासी धनुष्य द्या पुतनारी मी युद्ध करेन क्षणभारी नरकासुराशी आजिपे मग सत्यभामेच्या हाती धनुष्य देता झाला द्वारकाधीश तुनीर पाठीशी बांधता आवेश चढला तेव्हा सती ते आकर्ण दोरी ओढोनी सोडी बाणा पाठी बाण वीर आश्चर्य करती पूर्ण म्हणती नवलवर्तले कोण्या वीराची पत्नी युद्ध करील समरांगणी परमवीराची ते खोची बाणी वरमे लक्षुणी सवेग नेनो कधी बाहिर समिरळ उभरणांगणी धरुणी धीर जिचे बोलणे अति सुकुमार हाके अंबर गाजवितसे सोडी शरा वाठी शर आश्चर्य करी भूमिपुत्र मने स्त्रीवरे मी शस्त्र महावीर कैसा धरू मग रथपदे उल्लोटीला सत्वर हरिसी मने मोठा तू रणधीर युद्धासी स्त्रीसी केले समोर लाजानु मात्र तुझ नाही स्त्रिया समेत तुझ गोवळ भस्म करीन हे वेळा आणि म्हणून या अग्नि अस्त्र मंत्र जपला बाण सोडिला ते तैसाचे ऐसे देखुनी ऋषिकेशी सत्यभामेशी घाले पाठीशी धनुष्य ओढून वेगेसे पर्जन्य अस्त्री सोडियला अग्निशी ग्रासुनी पर्जन्ये शीतल केली सकळ सैन्य तैसे सत्संगती योगाने मोह भ्रम वितळती चंडधारा मेघ वर्षत तेने नरकासुराशी तमु वाहात मग नरकासुरे वातास्त्र टाकी त्वरित प्रेरता मेघ वितळला वात वाढला प्रबळ तेने उडो पाहे यादवदळ हे देखून या तमाळ नीळ पर्वतास्त्र योजिले तेने कोंडिला सकळ वात पर्वत भैमकासुरा पडत तै सवेची वज्रास्त नरक जपत तेने पर्वत पिष्ट केले ऐसे देखून या वैकुंठ पाळ मने का आता लावला वेळ सकल शास्त्राचा नृप तत्काळ सुदर्शन हाती घेतले जैसे उगविले सहस्त्र मार्तंड लेखे तेजे लखलखले ब्रह्मांड निमेक्षण लागता प्रचंड यादवीरे सोडविले नरकासुराचे शिर छेदने न लागता क्षण मात्र मागोती परतुनी सत्वर हरिहस्तकी वासनिले अश्विन मास वैद्य चतुर्दशी 3 प्रहर झाला निशी चंद्रोदय नरकासुराशी मुक्ती दिली श्रीरंगे हरिणे नरकासुराशी दिधरावर ये समय मंगल स्नान न करी जो नर तो परम दरिद्री दुराचार जन्मावरी जानिजे असो नरकासुराचे नगर त्या नाव तो प्राग्य ज्योतिपुर त्या माझी प्रवेशला श्रीधर कर तव अपूर्व देखिले ते जागळा पूर पर्वत त्यावरी मंदिरे रत्न खचित त्यात 16 सहस्र एकशत गोपी सुंदर देखियल्या परम सुंदर लावण्य खाणी तीही दृष्टीच देखिले चक्रपाणी म्हणती कोटी काम यावरुणी ओवाळून टाकावे ऐस्या जरी आम्हासी होईल वर तरी मग पुण्याशी नाही पार द्वारकानाथ या वेंद्र आज दृष्टी देखियला समीप देखिला श्रब्दाजवर गोपी सद्गदित झाल्या समग्र करती हरिसी नमस्कार आमचा उद्धार करी आता आम्ही अर्पिता कर्णकुमारी आमचे बंध मुक्त करी आम्ही 16 सहस्त्र नारे कंसांतका तुझ सिकवरू मग कृपाळू या यदुवीर
त्यसेही दिदला नाभिकर म्हणे तुमचा मनोभाव समग्र पूर्वीन चिंता न केजिये 16,000 आणावी श्रीकृष्ण दिव्यरथ गोपिका बैसवणे समस्त द्वारके लागे पाठविल्या सवे दिदले समस्त सैन्य अक्रूर उद्धव रेवती रमण बसून या सम जयवाद्य वाजवून द्वारकापंथे परतले वाटे जाता गोपी भवती आम्हासीवर जोडला श्रीपती नरकासुराशे उपकार निश्चिती आम्हावरी बहु केला तो केवळ आमुचा पिता तेने दाखविला वैकुंठनाथा यासो यावरी तो कमलोद्भवज नीता काय करिता जाहला प्राग्य ज्योतिषपुरी श्रीहरी राहिला तो नरकासुराशी स्त्री ते वेळा पुत्र हाती घेऊन तमाल निळा शरण येती जाहली मुकुटकुंडले ते वेळी हरी पुढे आणून ठेविली म्हणती आम्ही शरणवन माळे कृपा करी दिनबंधू तो नरकासुर भगदत्त हरीशी नमस्कार घालित कृपेने द्रवला रमानाथ छत्र धरवी तयावरी तयासी राज्ये स्थापुनी मुकुटकंडले देऊनी सत्यभामे सहित जगन्मोहिनी द्विजेंद्र यावरी आरूढले शरण न लागता इंद्रपदासी तो आला शिर सिंधू विलासी मुकुट कुंडले सहस्त्र नेत्राशी देवोनिया तो शबिले मग नाना रत्ने अलंकारी इंद्रे पूजला मधुकैठभ भारी आज्ञा देऊन घेऊन ते अवसरी द्वारकेशी हरी निघाला तो इंद्राचे नंदनवन परमसुरेख शोभयमान तेथे पारिजातक दिव्यरत्न दृष्टे देखिले श्रीकृष्णाले कमलाक्ष पत्राक्ष ते वेळा वृक्ष समूळ उपटिला गरुडावरे पुढे घेतला तो कोल्हाळ केला वनरक्षक सांगते इंद्राते की वृक्ष नेला द्वारका नाथे अखंड ऐकता क्रोधे बहुते युद्धा लागे धानविला परमाद्याने वेष्टिले इंद्र नेनवेची हरिप्रताप पार म्हणे उभा रे उभा तू तिरस्कर वृक्षनेसे चोरुनिया ऐकोनिया मृडला श्रीरंग चक्र चढे विलास वेग तव वाचस्पती म्हणे श्रीपती अभंग यासी उद्धान पुरुषी तू हा पुराण पुरुष नारायण क्षणात ब्रह्मांड टाकेल जाळून इंद्र पाहे विचारून नमस्कार घातिला इंद्र गेला परतोनी द्वारकेस आला नारायण सत्यभामेशे द्वारी नेऊन पारिजातक लाविला मनी पापाचा अंदन घरी पारिजातक वृक्षद्वारी त्या गर्वे सत्राजित कुमारी न माने कोणाशी असो ऐशा करुणी पुरुषार्थ हरी रुक्मिणी गृहा येत षोडशोपचारे पूजा करीत परमपुरुषाची प्रीतीने रुक्मिणी म्हणे श्रीहरी परिजातक लावला तिच्या द्वारी एक पुष्पा घरी आणोनिया दिदले कृष्ण म्हणे वृक्ष कायसा निश्चित तुझे द्वारी पुष्पे अपरमित स्वर्गाहुने अकस्मात अंगणात पडतील ऐसा वर देऊनी मग काय करी मोक्षदानी 16,000 मंदिरे ते शिक्षणी उभाविले हेममये त्या मंदिराची रचना पाहुनी ततष्ट होती शुद्धा पाणी विश्वकर्मा स्वकरे येऊनी निर्मित हरी आज्ञेने नारी 16,000 एकशत सुलग्न पाहुनी कमलोद्भात एकची घटनेत तितक्याच वरीत कर्तव्य अद्भुत हरीचे 16,000 एकशत नारी तितकेच रूपे धरी कंसारी 16,000 मंदिरे मंडप दिव्य उभाविले 16,000च्या घरी भिन्न भिन्न वासुदेव देवकी सुंदरी बळीभद्र उग्रसेन सुभद्रा नारी सर्वा घरी सारख्या सकळ यादवांचा भार ऋषीच्या मंद्या समग्र रुक्मिणीच्या रूपे अपार सर्वा घरी सारखे इतके रूपे आपण नटला पुतना प्राणहरण पूर्ण अवतार श्रीकृष्ण अति अद्भुत लीला ज्याचे वैकुंठीची अवघी संपत्ती आणविली ते द्वारके प्रती शंख चक्रादी अयोध्ये हाते श्रीवंशालांछन दाविले वैकुंठीचे दिव्यरथ द्वारकेसी आणावा कृष्णात सुपर्ण कर जोडून तिष्ठित कर्तव्य अद्भुत हरीचे सनक सनातन सनंदन सनतकुमार नारदवरीचे रुद्र सचिवर द्वारकेसी येती वारंवार हरिदर्शन घ्या वया वरकड हरीचे अंशवतार पृथ्वीवरी दाविले चरित्र वैकुंठपती इंद्रावर तैसेचे असे साचला कृष्णा अवतारी आपण स्वये अवतरला आदिनारायण वैकुंठीचे कपाटे घेऊन राहिला पाण द्वारके इंद्रादिदेवाचे गाराने द्वारकेस येती क्षणोक्षणे या लागे पूर्ण अवतार चक्रपाने भक्तजनी जानिजे म्हणून या 16,000 घरी इतकेच रूप धरे हरी धरी 16,000 नारी
ऐक्यचे लग्नी वारियले, रत्ने जडीत बोहली सर्वावरी घेतली, हळदी उठणे वनमाळी सर्वा घरी खेळत, उग्रे सन उद्भता क्रूर घरोघरी सारखेच समग्र, भंडारे फोडून अपार द्रव्य याचका वाटते, ऐसे 4 दिवस सोहळा पूर्ण, वर्णिता भागे सहस्रवदन, सकल देव येऊन कामे करते घरोघरी, इंद्राग्नी यमनैऋत्ती रसनायक समीर धनपती, सत्यलोकवासी अपरणापती, घरोघरी सारखेचे सर्व याचकाचे देकार, घरोघरी देत कुबेर, सकल वराढिया नीर रसनायक पुरवितसे, सभेवरी मलयांद्रीचा सुवास, घेऊन येत प्राणाधीश, जातवेद धरुणी हर्ष, पाक निष्पत्ती स्वये करी, असो या परी सर्व सदनी, राबताती सुधारस पाणी, अष्टनायिका येऊनी सर्वा घरी नृत्य करती, ऐसे 4 दिवस संपादुनी, अवघ्या शिदिदली पाठवणी, अलंकार वस्त्र भरणे 4 वर्ण तो शविले, आहो त्या 16 सहस्र वेदश्रुती, निर्गुणाची नकळे किरती, म्हणून आल्या द्वारके प्रती, हरी रूपे जडावया, की हरी कल्पवृक्षावरी देखा, 16 सहस्र चढविल्या कनकलतिका, सर्व ही सुफळ सुखदायका, वैकुंठनायका भोगते, श्रीकृष्ण मेघ साबळा, 16 सहस्र तळपती चपळा, 10 कत्व सोडून सकळा, हरी रूपी जडल्या हो, की 16 सहस्र राजहंशी, हरिपदी मुक्तता हे मुक्त राशी, मिळाल्या सकल भोगू द्वारकेशी, तपे बहुत आचरुनिया, सर्वा घरी समसमान, एकच्याशे जगज्जीवन, परिमुख्य स्वरूप रुक्मिणी वाचून, सहसा नसे कोठेही, एक पत्नी व्रती श्रीकृष्ण, रुक्मिणी वेगळा नव्हे एक क्षण, इच्छा स्वरूपे धरून 16 सहस्र घरी वसे, हा हरिविजय ग्रंथ, परमसुंदर मलय पर्वत, तेथेचे समीर सुवास अद्भुत, निजभक्ती सेवती, ब्रह्मानंदा पंढरीनाथा, श्रीधर वरदा परमसमर्था, निजभक्ताचे या मनोरथा, तुझविन पूर्विता कोणसे, इति श्री हरिविजय ग्रंथ, समस्त हरिवंश भागवत, परिसोत सदा परिसोत प्रेमळ भक्त, षटविषमित गूढहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय.